वाचव विक्रम, मी तुला नाही जाऊ देणार. प्लीज विक्रम, विक्रम प्लीज. देवानी शांत हो. हवालदार समजवा त्यांना. हो मॅडम, आम्हाला आमचं काम करून द्या. पळून चाललोय आम्ही कुठे? नीट वागायचं. चला. लिंगप्पा साहेब, या अपघाताला जबाबदार कोण? त्या फ्लायओव्हर खाली मजूर गाडले गेले, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? हा अपघात आहे की घातपात आहे? एक मिनिट. फ्लायओव्हर पडल्याच जेव्हापासून आम्हाला कळलं, आम्हाला खूप दुःख झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते सांगण्याऐवजी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. या अपघाताची जबाबदारी घेणार कोण? आणि कंपनी तुमच्या दोघांच्या पार्टनरशिप मध्ये चालली होती, तेव्हा या दुर्घटनेची जबाबदारी तुम्ही दोघांनी स्वीकारायला हवी. एक मिनिट. बिझनेस पार्टनर नाही, धाकट्या भावासारखं आम्ही प्रेम करतो त्याच्यावर. म्हणजे आम्हाला आवडलंच असतं. विक्रमादित्यचं सगळे संकट आमच्या डोक्यावर गेला. तुम्ही जबाबदारी टाळताय का? टेक्निकल प्रॉब्लेम. म्हणजे बघा, हे ब्रिज, हे फ्लायओव्हर ज्यांनी बनवलं, ज्या कंपनीने, ते कंपनी आहे विक्रमादित्यच्या नावावर. विक्रमला काय झालं? विक्रम भाऊजींना? विक्रमला अटक झाली आहे. मी एकटीच आहे, मला कळत नाही आता मी काय करू. हे बघ वेदानी, तू अजिबात घाबरू नकोस. नील, विक्रम भाऊजींना काही होणार नाही. हा, देवयानीचा फोन आहे. विक्रम भाऊजींना पोलिसांनी अरेस्ट केलंय. चला, आपल्याला ताबडतोब निघायला हवा. आमचे कदम साहेब अतिशय कडक आहे. त्यांचं नाव जरी ऐकलं ना तर भले भले, आणि सर्वच गुन्हेगार त्यांना बघून थरथर कापतात. गुन्हेगारांकडून गुन्हा कसा कबूल करून घ्यायचा हे आमच्या कदम साहेबांकडूनच शिकावं. त्यांच्यासारखा तापट आणि कडक ऑफिसर मी अजून तरी पाहिलेला नाही. अहो, दगडालाही एव्हाना पाझर फुटला असता. स्वतःच्या मुलीच्या बाबतीत एवढं सगळं घडलेलं असताना सुद्धा तुम्ही काहीच कसं बोलत नाही? कसे बाप आहात तुम्ही? शांत बस अभिलाषा, खूप ऐकून घेतलंय. एक शब्दही बोलू नकोस आता. श्रावणीने या जगात कसं वावरायला हवं हे जर का आई म्हणून तिला योग्य वेळी शिकवलं असतंस ना, तर आज बाप म्हणून मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून द्यायची वेळ तुझ्यावर कधीच आली नसती. पण ती तिचं वागणं बदलत नसेल तर आपल्याला तर त्याला तू जबाबदार आहेस अभिलाषा. इतरांच्या जीवाशी खेळण्याचा तुम्हाला छंद असतो, बघतो काय रे. एक गोष्ट लक्षात ठेव, इथं गाठ माझ्याशी आहे. केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळणारच. मग तो कुणी असलास ना तरी फरक पडत नाही. तर या घरातल्या संस्कारांचा, तिथल्या माणसांचा एकही अपमान करण्याची संधी तू सोडली नाहीस. कारण त्यावेळी तुला श्रावणीच्या कुठल्याही गोष्टीचं कौतुक वाटायचं. कधी तिला जास्तीत जास्त मुलांनी कॉलेजमध्ये प्रपोज केलं म्हणून कौतुक, तर कधी तिच्या पार्टीत दारू पिण्याचं कौतुक. मग आज जर श्रावणी अशी वागते तर याला फक्त तीच जबाबदार नाही अभिलाषा, तर तू तिच्यावर केलेले वाईट संस्कारही तितकेच कारणीभूत आहेत. लिंगप्पा साहेब, जे काही घडलं त्याला विक्रम एकटाच जबाबदार नाहीये. प्रोजेक्ट कंपनीच्या नावावर होता ना, मग विक्रमला एकट्यालाच का अटक झाली? महादेव इन्फ्रास्ट्रक्चरचं ओनर ओनली विक्रम ऑन पेपर. ते बरं होणार काही वाईट होणार त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी कुणाचं? विक्रमचं. वाह, कॉंग्रॅच्युलेशन्स. आमच्या त्यावरचं टेन्शन गायब झालं बघा.